बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। त्याकरिता 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस त्यांच्या समवेत सुषमा अंधारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे उपस्थित होते। तसेच आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे सभास्थळी जॉईन होणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले। यावेळेस त्यांनी कापूस सोयाबीनचे भाव एकीकडे वाढत नसताना विद्यमान खासदारांची प्रॉपर्टी 2009 पेक्षा 2024 पर्यंत पोहोचता 16 ते 17 कोटी झाली आहे। यावरून ते फक्त स्वतःच्या प्रॉपर्टी वाढविण्याचे भूमिपुत्र असल्याचा टोला त्यांनी लगावला। तसेच शेतकऱ्यांचे मात्र कोणताच जीवनमान उंचावत नसल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला। एकंदरीत पत्रकारांनी विचारलेला आहे का प्रश्नाला त्यांनी मार्मिक उत्तर देताना आपली लढत कोणाची यावर त्यांनी विड्रॉल 8 एप्रिल रोजी होणार आहे। होऊ शकते की हे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतील व माझी कोणाची टक्कर नसल्याचं त्यांनी हसत खेळत उत्तर दिलं। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासह अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर, संदीप शेळके आणि इतर 14 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। आपण आता खऱ्या अर्थाने रिंगणात उतरलायत। कशा पद्धतीची निवडणूक होणार आहे, कोणासोबत टक्कर असणार आहे? हे पहा, आता 8 तारखेला विड्रॉल आहेत, त्यावेळेस खरं चित्र स्पष्ट होईल। 14 मध्ये एखादं मला वाटतं 13 जण विड्रॉल करतील, मी बिनविरोध होईल, टक्करचाही प्रश्न नाही पडणार। आज गजानना चिरणे आपण दर्शन घेऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय, काय साकडं घातलाय? संत गजानन माझं दैवतच आहे, नेहमीच मी तिथे जात असतो। आजही गेलो। गजानन महाराजांना एकच साकडं वजा विनंती केली की या जिल्ह्यावर ज्या अविकासाचा जो कलंक लागला, गद्दारीचा जो कलंक लागला, भ्रष्टाचारी, आणि आपण पाहिलं ॲफिडेविटमध्ये की कुठंतरी 2009 ज्याची प्रॉपर्टी 1,27,00,000 आहे ती आज 15 वर्षात 16,31,00,000 कशी होते? त्यावेळेसचे सोयाबीनचे भाव जर तुम्ही पाहिले, कापसाचे भाव पाहिले तर 2200 रुपये सोयाबीन, कापूस 3,500। आज कापूस 3,500चा 15 वर्षातही दाम दुप्पट होत नाही। सोयाबीन 2,000चं 2200चं आज 4200 विकला तर तेही 4400 होत नाही। मग काय झालं असं? याला भूमिपुत्र असा असतो, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देणारा खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असतो। या ठिकाणी स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो। महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चा होती, त्यामुळे खूप आनंद झाले विरोधक। आता महाविकास आघाडीचे सगळेच नेते तुमच्या सोबत आहेत, त्यांना काय सांगणार तुम्ही? महाविकास आघाडीमध्ये कधीच नाराजी नव्हती, तुमच्याकडे आलेल्या बातम्याच पेरलेल्या आहेत। महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि कुठंतरी जागा आम्हाला मिळावी, उमेदवारी आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा ठेवणं, स्पर्धा असणं निकोप याच्यामध्ये काही गैर नाही। ओके। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।